नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. आज बुधवार दिनांक 20 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रातील 288 विधानसभा मतदारसंघासाठी एका टप्प्यात मतदान पार पडले. राज्यातील 288 जागांवर एकूण 4136 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे असून सर्व उमेदवारांचं भवितव्य आज मतपेटीमध्ये बंद झालं. राज्यात सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला मोठ्या उत्साहाने सुरुवात झाली. यावेळी तरुण तरुणींसह नागरिक आणि वृद्धांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. चंदगडमधील 271 मतदारसंघासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली होती. तसेच 390 मतदान केंद्रांवर एकूण 2610 निवडणूक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. निवडणूक व्यवस्थित आणि कोणत्याही गालबोटीशिवाय निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर ठेवण्यात आली होती. कोल्हापूर जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघात आज सायंकाळ 6 वाजेपर्यंत मतदानाचा आकडा हा 60.97% झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामध्ये सर्वाधिक मतदान कागल मतदारसंघामध्ये 74.33% तर चंदगड मतदारसंघामध्ये 68.58% मतदान झाले होते. अंतिम आकडे अजून येणे बाकी होते. पोटामध्ये 5 महिन्यांचा गर्भ असताना एका महिलेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. सदर घटना आज बुधवारी रायबाग तालुक्यातील बेंडवाड येथे घडली. ललिता सदानंद करजगी, वय वर्षे 24 असे मृत महिलेचे नाव असून तिच्या मृत्यूमुळे गावामध्ये खळबळ माजली आहे. कौटुंबिक वादामुळे तिने आत्महत्या केली असेल का असा संशय उपस्थित होतोय. या संदर्भात मयत ललिताच्या पालकांनी आपल्या मुलीने आत्महत्या केली नसून तिचा खून करण्यात आलाय असा आरोप केलाय. मयत ललिता हिचा सदानंद करजगी याच्यासोबत 4 वर्षांपूर्वी विवाह झाला होता. ललिताला सतत मानसिक त्रास दिला जात असल्याचा आरोप तिच्या पालकांनी केला असून मयत ललिता हिला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी पोलिसांना केली आहे. या घटनेची नोंद रायबाग पोलीस ठाण्यामध्ये झाली असून पुढील तपास सुरू आहे. तरुण भारत पुरस्कृत आणि रोटरी क्लब ऑफ वेणुग्राम बेळगाव तसेच कन्सल्टिंग सिव्हिल इंजिनियर्स असोसिएशनच्या वतीने आयोजित घरकुल प्रदर्शन 2024 चे उद्या गुरुवार दिनांक 21 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता बेळगावच्या सीपीएड मैदानावर मान्यवरांच्या हस्ते थाटामध्ये उद्घाटन करण्यात येणार आहे. यावेळी बेळगाव महानगरपालिकेच्या कमिशनर शुभा बी, रोटरीचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर शरद पै, तरुण भारतचे समूह सल्लागार डॉक्टर किरण ठाकूर, सतीश शुगर्सचे चेअरमन आणि सीईओ प्रदीप कुमार इंडी, अल्ट्राटेक सिमेंट नॉर्थ कर्नाटका आणि गोव्याचे रिजनल हेड विजयकुमार बी यांच्यासह बांधकाम क्षेत्रातील विविध मान्यवर, तरुण भारत, रोटरी क्लब ऑफ वेणुग्राम बेळगाव, कन्सल्टिंग सिव्हिल इंजिनिअरिंग असोसिएशनचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित राहणार आहेत. या प्रदर्शनाला डायमंड प्रायोजक प्रियाशक्ती टीएमटी बार तसेच गोल्ड प्रायोजक अल्ट्राटेक सिमेंट, सिल्वर प्रायोजक बँक ऑफ बडोदा व बेंचमार्क फायनान्शियल सर्व्हिस, व्हेन्यू प्रायोजक सिद्धार्थ पाईप कॉर्पोरेशन हे लाभले आहेत. गृहनिर्माण क्षेत्रातील नवीन तंत्रज्ञान, साहित्य तसेच गृहनिर्माण प्रकल्प एकाच छताखाली पाहण्याची संधी तरुण भारत पुरस्कृत घरकुल 2024 प्रदर्शनाने नागरिकांना देऊ केली आहे. या प्रदर्शनात 170हून अधिक स्टॉल्स मांडण्यात येणार असून गृहनिर्माणासोबत विविध खाद्यपदार्थांचा आस्वाद या प्रदर्शनाद्वारे नागरिकांना घेता येणार आहे. तरुण भारत प्रेझेंट्स घरकुल रिअल इस्टेट अँड कन्स्ट्रक्शन मटेरियल एक्झिबिशन 2024 द 11th edition organized by Rotary Club of Venugram Belgaum and Consulting Civil Engineers Association Belgaum with diamond sponsorship Priya Shakti Steels. Yes, it's a golden opportunity. Join this mega event and reach thousands of people in Belgaum and its surrounding areas for greater public relations, exposure and impact. At CPED Ground, Belgaum from 21st to 26th November 2024. बेळगाव शहरातील होसूर येथील मोनाप्पा शंकर भातकांडे, वय वर्षे 77 हे वयोवृद्ध शेतकरी मृत्युमुखी पडले आहेत. ते काल मंगळवारी सकाळी आपल्या शेतात काम करण्यासाठी गेले असता त्यांच्यावर अचानक मधमाशांनी हल्ला केला. यात ते गंभीररित्या जखमी झाले. लागलीच त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करून उपचार सुरू करण्यात आले. मात्र त्यांची तब्येत खालावल्याने आज बुधवारी सकाळी त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, भावजय, 2 पुतणे, 3 पुतण्या, नातवंडे असा मोठा परिवार आहे. बेळगाव तालुक्यातील बाची गावामध्ये
डेंगी सदृश्य आजाराने डोके वर काढले आहे। गावामध्ये डेंग्यू आजाराचे जवळपास 20 ते 25 रुग्ण आढळल्यानं गावामध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। उचगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या बाची गावची लोकसंख्या 1500च्या जवळपास आहे। या छोट्याशा गावांमध्ये सध्या 20 ते 25 डेंग्यूचे रुग्ण आढळल्याने गावामध्ये भीतीचे वातावरण पसरलं आहे। आरोग्य खात्याने तातडीने या आजाराचा फैलाव रोखण्यासाठी उपाययोजना राबवणे अत्यावश्यक बनलं आहे, अन्यथा रुग्ण दगावल्यास मोठा अनर्थ घडू शकतो। यासाठी आरोग्य खात्याने गावातील नागरिकांची आरोग्य तपासणी करून औषधोपचार करावेत अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। कर्नाटकाचे हिवाळी अधिवेशन येत्या दिनांक 9 ते 20 डिसेंबर या कालावधीमध्ये बेळगाव येथील सुवर्ण विधानसौध येथे होणार असल्याचे सरकारने अधिकृतपणे जाहीर केले आहे। विधानसभा अध्यक्ष युटी खादर आणि परिषदेचे अध्यक्ष बसवराज होरट्टी यांनी नुकतेच अधिवेशन सुरळीत पार पाडण्यासाठी तयारीचा आढावा घेतला होता। जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्याकडून हिवाळी अधिवेशनासाठी सर्व तयारी हाताळली जात असून चोख व्यवस्था करण्यात सर्व अधिकारी व्यस्त झाले आहेत। अधिवेशनादरम्यान सुरक्षेसाठी अंदाजे 6000 पोलीस कर्मचारी तैनात केले जाणार आहेत। सुवर्ण विधानसौधची वाहतूक, निवास, खानपान आणि देखभाल यावर देखरेख करण्यासाठी अनेक समित्या स्थापन करण्यात आल्या असून बेळगाव शहर तसेच आसपासची सुमारे 85 हॉटेल्स, रिसॉर्ट्स, लॉज आणि गेस्ट हाऊस असे सुमारे 2500 खोल्या या कार्यक्रमासाठी आरक्षित करण्यात आल्या आहेत। या कालावधीमध्ये इतर कोणत्याही हॉटेल बुकिंगला परवानगी दिली जाणार नाही। अधिवेशन कालावधीतील विद्यमान आरक्षणे ही रद्द करण्यात आली आहेत असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले आहे। मार्गशीर्ष महिन्यातील अमावास्येच्या पार्श्वभूमीवर श्री यल्लमा देवस्थानला जाणाऱ्या भाविकांची संख्या अधिक असते। त्यामुळे बेळगाव येथून थेट सौंदत्ती देवस्थानला बस सेवा शुक्रवारी व मंगळवारी सुरू होणार आहे। कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सौंदत्ती येथील यल्लमा यात्रेसाठी बेळगाव बस स्थानकातून जादाचे आणखी 2 बसेस धावणार आहेत। अमावास्या काळामध्ये प्रवाशांच्या सोयीकरिता बेळगाव सौंदत्ती मार्गावर शुक्रवारपासून ही अतिरिक्त बस सेवा सुरू केली जाणार आहे अशी माहिती परिवहन विभागाद्वारे कळवण्यात आलं आहे। शालेय विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास समजण्यासोबतच स्थापत्य कलेची माहिती मिळावी या उद्देशाने चंदगड तालुक्यातील कलानिधी गड सर करण्यात आला। वडगाव येथील मराठी मुलांची शाळा क्रमांक 31 मधील विद्यार्थ्यांनी चालत हा संपूर्ण किल्ला पाहिला। केवळ किल्ला न पाहता तेथील बुरुज, ऐतिहासिक माहिती यांच्या नोंदी करून घेतल्या। किल्ल्याचा संपूर्ण इतिहास माहितगाराकडून जाणून घेतला। कलानिधी गडाचा ऐतिहासिक वारसा पाहून विद्यार्थीही भारावले। यावेळी राजू मेणसे, संजू मेणसे, अर्नॉल्ड पप्पू, मुख्याध्यापक प्रकाश कांबळे, लुगडे सर उपस्थित होते। रामचंद्र गाडगीळ यांच्या प्रयत्नातून किल्ल्याची भ्रमंती करण्यात आली। मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर बेळगावच्या वतीने 9 व 10 डिसेंबर रोजी माजी सैनिकांसाठी भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे। सोल्जर जनरल ड्युटी व सोल्जर क्लर्क या पदांसाठीची भरती होणार आहे। मराठा लाईट इन्फंट्रीच्या माजी सैनिकांना यामध्ये सहभागी होता येईल। उमेदवारांनी किमान 5 वर्षे सैन्यामध्ये सेवा बजावलेली असावी। जीडी पदासाठी वय वर्षे 46 तर क्लर्क पदासाठी वय 48 पेक्षा अधिक नसावे। इच्छुक उमेदवारांनी 9 डिसेंबर रोजी सकाळी 7 वाजता नाव नोंदणी करायची असल्याचे मराठा लाईट इन्फंट्रीकडून कळवण्यात आले आहे। सादर आहे लोकमान्य दुर्गा शक्ती योजना, जी देते तुमच्या गुंतवणुकीवर 10.25% परतावा, तेही फक्त 18 महिन्यांमध्ये। सोबत 1 लाखापर्यंत व्यक्तिगत अपघाती विमा विनामूल्य उपलब्ध। अधिक माहितीसाठी आजच कॉल करा 1800-212-4050। फक्त सभासदांकरिता, अटी लागू। लोकमान्य, जिथं पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं। तुरमुरी येथील शेतकरी संघटना आणि ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने एका रिकामी बैलगाडीची चाके न बांधता एका बैलजोडीने बैलगाडी पळवण्याची जंगी शर्यत आयोजित करण्यात आली होती। या शर्यतीमध्ये प्रथम क्रमांक गोवनकोप आजरा येथील जय हनुमान प्रसन्न यांनी पटकावला, तर मुदगा येथील शिवाजी मल्लेशी कणबरकर यांनी द्वितीय क्रमांक पटकावला। या बैलगाडी शर्यतीच्या बक्षीस वितरण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नारायण बेघोचे हे होते। शर्यतीच्या बक्षीस वितरण समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून तुरमुरी ग्रामपंचायतचे माजी अध्यक्ष नागराज जाधव, यल्लाप्पा बेळगुणकर, प्रकाश चलवेटकर, नारायण कुद्रेमणीकर, मारुती डोंबले आदी उपस्थित होते। साखर कारखान्याचा गळीत हंगाम सुरू झाल्याने सर्व मार्गावर ऊसाची वाहतूक सुरू आहे।
मात्र क्षमतेपेक्षा अधिक ऊसाची वाहतूक करणाऱ्या वाहनांचा धोका वाढलाय। सुरक्षिततेच्या दृष्टीने वाहनाच्या पाठीमागे अथवा बाजूला कोणत्याही उपाययोजना नसल्याने अपघाताचे प्रकार वाढत आहेत। हुक्केरी तालुक्यातील बेल्लद बागेवाडी येथे असलेल्या विश्वराज शुगर्स या साखर कारखान्याला ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर व लॉरी चालकांना पोलीस निरीक्षक महांतेश बसापुरे यांनी वाहतूक नियमांचे पालन करण्याची सक्त सूचना दिली आहे। सध्या मोठ्या प्रमाणात लॉरी, ट्रॅक्टर आणि ट्रॉलीद्वारे ऊसाची वाहतूक सुरू आहे। मात्र काही वाहन चालकांनी रस्ते आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन करून मोठ्या आवाजाच्या साऊंड सिस्टीमचा वापर करणे, मद्यप्राशन करून वाहन चालवणे, विम्याशिवाय वाहने वापरणे आणि गाडीला रिफ्लेक्टर न बसवणे असे प्रकार होत असल्याचे निदर्शनास आले आहे। या पार्श्वभूमीवर पोलीस निरीक्षक बसापुरे यांनी अशा उल्लंघन करणाऱ्या वाहन चालक आणि कारखान्यावर कठोर कारवाईचा इशारा देत नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आदेश दिले आहेत। यावेळी पोलीस अधिकारी, कारखान्याचे कर्मचारी आणि अनेक वाहन चालक उपस्थित होते। स्वच्छ भारत अभियानची सुरुवात होऊन दशक उलटलं असलं तरी राज्याच्या अनेक जिल्ह्यांमध्ये स्वच्छतागृहे बांधण्याचं काम अपूर्णच असल्यानं उघड्यावर मल विसर्जन करणं होत असल्याचं दिसून येत आहे। 2014 मध्ये भारत सरकारने स्वच्छ भारत अभियानांतर्गत प्रत्येक घराला स्वच्छतागृह या घोषवाक्याची चर्चा देशभरात सुरू होती। या घोषणेअंतर्गत देशभरात स्वच्छतागृहे बांधण्याचे काम युद्धपातळीवर सुरू होतं। दरम्यानच्या काळात राज्यामध्ये 27,044 खेडी, 6,020 ग्रामपंचायतींनी उघड्यावरील मल विसर्जनाला फाटा दिल्याची आकडेवारी उपलब्ध झाली होती। त्यामुळे आता काही दिवसात कर्नाटक उघड्यावर मलविसर्जन मुक्त राज्य होईल अशी घोषणा केंद्र व राज्य सरकारकडून 2019 मध्ये झाली होती। मात्र आता राज्याच्या अनेक जिल्ह्यांमध्ये स्वच्छतागृहे अद्याप बांधण्याचं शिल्लक असल्याचं स्पष्ट झाल्यानं केंद्र आणि राज्य सरकारने 2019 मध्ये केलेली घोषणा पोकळ ठरली असल्याचं स्पष्ट झालंय। राज्यस्तरावरील 71व्या सहकार सप्ताहाचा समारोप समारंभ नुकताच पार पडला। यावेळी मारिहाळ गावातील बहुउद्देशीय सहकारी संस्थेला राज्यातील सर्वोत्कृष्ट सहकारी संस्था म्हणून गौरवण्यात आले। यावेळी राज्याचे सहकार मंत्री राजण्णा यांनी संस्थेचे अध्यक्ष मल्लिकार्जुन मदमन्नवर यांचा सत्कार केला। या प्रसंगी संघाचे उपाध्यक्ष महादेव धनई, संघाचे सरचिटणीस रुद्रप्पा चंदनवर, गुरुनाथ अक्कतंगेरहाळ, शंकरगौडा निर्वाणी यांच्यासह माजी आमदार संजय पाटील, जिल्हा भाजप अध्यक्ष सुभाष पाटील, डीसीसी बँकेचे संचालक राजू अंकलगी आदी उपस्थित होते। मायक्रो फायनान्सकडून कर्ज परतफेडीकरिता ग्राहकांचा छळ व पिळवणूक होत असल्याचा आरोप करून बहुसंख्य महिलांनी मोर्चा काढून जोरदार निदर्शने केल्याचा प्रकार जमखंडीमध्ये घडला। येथील मोमीन गल्लीपासून मोर्चाला प्रारंभ करण्यात आला। प्रमुख मार्गावरून मोर्चा एजी देसाई सर्कलमध्ये आल्यावर निदर्शने करून पोलीस अधिकाऱ्यांना उद्देशून लिहिलेले निवेदनपत्र एएसआय सुरेश नायक यांना देण्यात आले। मायक्रो फायनान्स कंपनीकडून कर्ज फेड करण्याकरिता महिलांकडे तगादा लावला जात आहे। वेळी अवेळी घरापुढे बसणे, घरात शिरून दमदाटी करणे, वस्तू वाहने ताब्यात घेणे असे प्रकार होत असल्याचा आरोप मोर्चाचे नेतृत्व करणारे रफिक बारीगड्डी, शशिकांत दोडमनी यांनी केला। असाच प्रकार पुढे सुरू राहिल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला। राजे साहेब मसळी, नूरजहान पठाण, शबाना खलिफा, रुखसाना पटेल आदींसह मोठ्या संख्येने महिलांनी भाग घेतला होता। भारतीय माल आता परदेशात सहज पोहोचवणार आहे, कारण लवकरच ई कॉमर्स या क्षेत्रातील मुख्य कंपनी अमेझॉन आपला क्रॉस बॉर्डर लॉजिस्टिक कार्यक्रम ग्लोबल सेलिंग सेलर एक्सपोर्ट अँड डिलिव्हरी या अंतर्गत वाढवणार आहे। यामुळे आता भारतीय निर्यातदारांना विदेशात माल पाठवण्यास मोठी मदत होणार आहे। दरम्यान कंपनीने एक्सपोर्ट नेव्हिगेटर सादर करण्याची घोषणाही केली आहे। याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनेल। तसेच आमच्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत। धन्यवाद।